स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH 28 तारखेला अंतरवाली सराटीत गाऱ्हाणं घेऊन या. अर्ज आणि कागदपत्र सोबत घेऊन येण्याचं जरांगेंचं आवाहन. 29 तारखेच्या आंदोलनावर जरांगे पाटील ठाम. राजकीय कारणास्तव जात प्रमाणपत्र रद्द. राधाकृष्ण विखे पाटील यांचा अधिकाऱ्यांवर खापर. झारीतल्या शुक्राचार्यांचा बंदोबस्त करणार असल्याचा इशारा. आंदोलनाबाबत जरांगेंना फेरविचार करण्याचीही विनंती. छगन भुजबळ सोडा, आमदार खासदारांनाही माझी धास्ती. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल. 99% रिस्पॉन्स तरी आबाला पुढे घ्या म्हणतो. व्हिडिओची जोरदार चर्चा. परप्रांतीय रिक्षा चालकांवर कोणताही अन्याय होणार नाही. कामापुरता मराठी यावी एवढाच आग्रह. सरकार कोणावर अन्याय करणार नसल्याची ग्वाही. मविया भाजपनंतर आता शिवसेनेचं मिशन जेन्झी. खासदार श्रीकांत शिंदे उद्या अंधेरीत तरुणांशी संवाद साधणार. रुपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट. पुणे सायबर पोलिसांकडून अंधारे, मिरगे, रुपाली ठोंबरेंसह 17 जणांवर गुन्हा दाखल. बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हा. मुंबईतील आलिशान रुस्तुमजी क्राउन इमारतीत पालिकेची कारवाई. बड्या नेत्याच्या अनधिकृत फ्लॅटवर हातोडा. केसरकर, सदा सरवणकर, संजय राठोडांच्या फ्लॅटचा समावेश. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात दिवसभरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीने. बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची. मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम आहेत. सोमवारी सरकारच्या शिष्टमंडळानं अंतरवालीत जाऊन जरांगेंची भेट घेतली, पण या भेटीनंतर जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघालाच नाहीये. त्यामुळे आता जरांगेंनी राज्यभरातील मराठा बांधवांना अंतरवालीत जमण्याचं आवाहन करत सरकारवर दबाव वाढवल्याचं दिसतंय. पाहूयात. मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम. सरकारच्या शिष्टमंडळाची विनंती फेटाळली. कुणबी आरक्षणासाठी 29 ऑगस्ट पासून आंदोलन. मराठ्यांना अंतरवालीत जमण्याचं आवाहन. आंदोलन हे थांबणार नाहीये. 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मला हे निर्णायक आंदोलन करायचे. मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरांगेंनी दिलेली ही हाक. 29 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शिष्टमंडळ सोमवारी अंतरवाली सराटीत पोहोचलं. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराजे देसाई आणि आमदार प्रसाद लाड यांनी 2 तास जरांगेंशी चर्चा केली. त्यानंतर अर्धा तास बंद दाराआड सुद्धा त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी आंदोलनाबाबत जरांगेंनी फेरविचार करावा अशी विनंती विखेंनी केली. पण वारंवार अधिकारी हैदराबाद गॅझेटचा GR निघून सुद्धा प्रमाणपत्र नाकारत असल्यानं जरांगे आक्रमक झाले. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना अंतरवालीत बोलावून त्यांची बैठक लावण्याची मागणी जरांगे यांनी केली. तसंच अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सुद्धा जरांगे यांनी शिष्टमंडळाकडे केली आहे. शिवाय हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी जात प्रमाणपत्र निघून सुद्धा अधिकारी व्हॅलिडिटी देत नसल्याचा मुद्दा जरांगे यांनी शिष्टमंडळासमोर मांडला. त्यावर बोलताना सुद्धा विखेंनी राजकीय कारणास्तव जात प्रमाणपत्र रद्द झाल्याचं म्हणत अधिकाऱ्यांवर हे खापर फोडलं. तर झारीतल्या शुक्राचार्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे असं विखे पाटील म्हणाले. आता त्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी येत आहेत आणि त्यामुळे समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. विशेष करून जात पडताळणीचे दाखले देताना येणारी विसंगती, होणारा विलंब, जाणीवपूर्वक दाखले नाकारण्याची जी काही प्रक्रिया आहे, काही अधिकाऱ्यांच्या स्तरावरून जाणीवपूर्वक ते होतं आहे असा एक त्याच्यामध्ये मूळ आक्षेप आहे. आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. आम्ही त्यांना आश्वासित करलेलं आहे. सरकारची भूमिका अतिशय स्पष्टपणे आम्ही जे शासन निर्णय करतो ते समोर मांडलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे. आता आपण सगळे मिळूनच पुढं आपल्याला घेऊन जायचं आहे.
त्यांनी सुद्धा मला वाटतं आमच्या विनंतीचा विचार करावा आणि आंदोलनाच्या बाबतीमध्ये त्यांनी फेरविचार करावा. पण मनोज जरांगे पाटलांनी मात्र विखेंची विनंती फेटाळलेली आहे. 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम असल्याचं म्हणत जरांगे यांनी सर्व मराठा बांधवांना 28 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. कोणत्या विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्यात, सारथीच्या कुठल्या योजना राहिल्यात त्याविषयी आपण चर्चा केली. निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलं. 28 ऑगस्टपर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलं. पण आंदोलन हे थांबणार नाहीये. 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मला हे निर्णायक आंदोलन करायचं आहे. मराठा समाजाची मागणी मला पाठीमागं ठेवायची नाहीये. मराठा समाजानं हे विषय समजून घ्या. ज्यांचे जे घराने तुम्ही तुमचे अर्ज घेऊन अंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल. तुम्हालाही कधी आयुष्यात अडचणी येणार नाहीत आणि समाजापुढे अडचणी उभा राहणार नाहीत. सोमवारच्या बैठकीत जरांगे पाटलांनी सातारा, औंध, कोल्हापूर, पुणे गॅझेट देखील लागू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे 28 ऑगस्टपर्यंत सरकार जरांगेंना 58 लाख कुणबी नोंदींचं प्रमाणपत्र देतं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र शिष्टमंडळानं 2.5 तास चर्चेत घालूनही जरांगे यांच्या 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपोषणाबाबत ठोस मार्ग न निघाल्यानं मंत्र्यांसह एका आमदाराची शिष्टाई अपयशी ठरल्याची चर्चा आहे. नितेश महाजन, झी24 तास, अंतरवाली सराटी, जालना. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय. भुजबळ सोडा, आमदार खासदारांनाही माझी धास्ती आहे असं वक्तव्य हाकेंनी या व्हिडिओमध्ये केलंय. हा व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ उडालेली असताना जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात साटलोट झाल्याचा आरोपही लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात आलाय. भुजबळ सोडा, आमदार खासदारांनी धास्ती घेतल्या नसती. नाही, खाजगीतल्या बैठकीमधला कुठला व्हिडिओ इथला घरातलाच आहे. कोणी काढला? कुणी काढला तर काय माहित, बघू ना. अहो, चोरून 22 लाख प्रमाणपत्र दिली गेली असतील तर ओबीसी अडचणीत नाही. ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहेत शांततेनं, ते आम्ही शांततेनं करू. अवच्या 9 मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ज्या लढाईचं त्यावेळेला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन छगन भुजबळ लढाईवर गेला होता. आपल्या विरोधात गेलेल्या माणसाला जवळच नाही करत आपण. भुजबळ असू नाही तिकडे फिजबळ असू, फक्त एवढंच आहे की ते म्हातारपणाला शहाणं झालं बा. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 29 ऑगस्टला आंदोलनाची हाक दिली आहे. सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय. भुजबळ सोडा, आमदार खासदारांनाही माझी धास्ती असं वक्तव्य हाकेने या व्हिडिओमध्ये केलं. 99% रिस्पॉन्स आहे, तरीही आबाला पुढे घ्या म्हणतो असं हाके या व्हिडिओमध्ये म्हणताना पाहायला मिळत आहे. झी24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही. रिस्पॉन्स मला आहे ना, 90% रिस्पॉन्स लक्ष्मण हाकेला आहे. मग मी त्या क्राऊडला सांगतो, नाही आबाला पुढे घ्या, नाही आबाला बोलू द्या, नाही आबाच्या नावानं बस. मी करतोय ना. ही भुजबळ सोडा, आमदार खासदारांनी धास्ती घेतल्या नसती. तर हा व्हिडिओ घरात काढलेला आहे. कुणी हा चोरून व्हिडिओ काढलाय ते बघतो असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी हा व्हिडिओ आपलाच असल्याचं अप्रत्यक्ष कबूल केलं. आजच तुमचा एक नवीन व्हिडिओ समोर आला. तुम्ही त्याच्यावर नवनाथ आबा वाघमारे आणि भुजबळावर टीका करता. खासदार आमदार मला घाबरतात, त्यांना नाही. हा काय प्रकार आहे? असं काही बोललो नाही मी. हे बघा, मी आणि नवनाथ आबा गेल्या 3.5 वर्षापासून रात्रंदिवस सभा घेतोय, मिटिंगा घेतोय, आंदोलनं करतोय, उपोषणं करतोय. अरे आम्ही माणसं आहे. आमच्यामध्ये मतभेद, भांडणं, मारामाऱ्या होणार ना. कुणाला इंटरेस्ट आहे हो असा ज्या व्हिडिओमध्ये चेहराही दिसत नाही. खाजगीतल्या बैठकीमधला कुठला व्हिडिओ इथला घरातलाच आहे. कोणी काढला? कुणी काढला तर काय माहित, बघू ना. अहो, चोरून, अरे हेकण्यानं, अरे जाहीर भूमिका घेतली ना ओबीसीचं आरक्षण संपलंय म्हणून. काल भुजबळ साहेब म्हणले ना ओबीसीचं आरक्षण संपलं नाही. मी म्हणतो ना ओबीसीचं आरक्षण संपलंय, जाहीर भूमिका. लावा ना बातमी. याआधी जून 2026 मध्ये लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये हाके हे छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्याबाबत बोलताना पाहायला मिळाले होते. मात्र त्या व्हिडिओमध्ये एडिट करून आपल्या तोंडी ती वाक्य घातल्याचं हाके यांनी म्हटलं होतं. तर जरांगे पाटील यांनी दिलेल्या आंदोलनाच्या हाकेनंतर ओबीसी नेत्यांकडूनही आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मात्र याच आंदोलनावरून आता मंत्री तसंच ओबीसी नेते छगन भुजबळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. 22 लाख कुणबी प्रमाणपत्र दिली तर ओबीसी अडचणीत येत नाहीत का असा सवाल हाकेंनी विचारलाय. तर ओबीसींना शांतपणे मिळत असताना मोर्चे कशासाठी असा सवालही भुजबळ आणि ओबीसी संघटनांना विचारलाय. जे काही जात पडताळणी रद्द का होत्या त्याला शासन उत्तर देत आहे. आम्ही मध्ये जाऊन बैल म्हणजे मारण्याचं काय कारण आहे?
ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहेत शांततेनं, त्या आम्ही शांततेनं करू. 22 लाख प्रमाणपत्र दिली गेली असतील तर ओबीसी अडचणीत नाही. निवडणुकीच्या अगोदर ओबीसी अडचणीत होता. सांगा बरं, तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही आमच्या गुरुस्थानी आहात, तुम्ही जर मला कान पिरगाळून सांगितलं आंदोलन बंद कर, तर उद्यापासून आंदोलन बंद करतो. तर गावगाड्यातील ओबीसींचं आरक्षण गेलं तर ते तुम्हाला कसं कळणार असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी भुजबळांवर निशाणा साधलाय. एसी मध्ये बसून तुम्हाला ते कळणार नसल्याचं म्हणत हाकेंनी भुजबळांवर हल्लाबोल केलाय. तर जरांगेंची लढाई आमच्या विरोधात नसून सरकार विरोधात असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. भुजबळ घाबरलेला नाही असं म्हणत भुजबळ यांनी हाकेंना प्रत्युत्तर दिलं. त्या लढाईचं त्यावेळेला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन छगन भुजबळ लढाईवर गेला होता. अंबड असेल, नगर असेल, पंढरपूर असेल, हिंगोली असेल, झाले ना लढाई एवढ्या मोठ्या. त्यावेळेला राजीनामा फेकून गेलो होतो मी. छगन भुजबळ काय असा काही याला मुद्दाम घाबरलेला आहे का चिकटलेला. पण सांगून जर कामं जर शांततेनं होत आहे तर मग मोर्चे कशासाठी. मंत्रिमंडळामध्ये बसून एसी मध्ये हवा खाऊन खाली ग्रास रूटला ओबीसीच्या मध्ये काय अंडर करंट आहे, काय तो सफर करतोय, हा ओबीसी सहन करतोय ना. तुम्हाला काय कळणार गावगाड्यातल्या ओबीसीचं कसं आरक्षण गेलंय ते. मग तुम्ही ज्या ओबीसीच्या मुद्द्यावर भुजबळांना मंत्रिपद दिले गेलं त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का? 9च्या 9 मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर ओबीसीचं नाव घ्यायचं नाही इथून पुढच्या कालावधीमध्ये. तर भुजबळ आणि जरांगे पाटील यांची गेल्या 3 दिवसातली विधानं पाहता मला आता त्यांच्यामध्ये साठं लोटं झालंय की काय असा प्रश्न पडत असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं. तुम्ही असं थेट आरोप करता भुजबळ आणि जरांगेचं साठवलोट झाले आता? अहो 2 दिवसातली वाक्य काढा आणि तर्क लावा ना. माझं काय चुरून खाजगी बैठकीतलं एखादं वाक्य काढून तुम्ही दाखवताय. मी जाहीर बोलतोय ना. परवा दिवशी मनोजदादा जरांगेंनी भुजबळ साहेबांबद्दल जी भूमिका घेतली आणि काल भुजबळ साहेबांनी मनोज जरांगे बरोबर आमचं भांडण नाही असं बोलले. भुजबळ साहेब, जर मनोज दादा बरोबर आपलं भांडण नसतं तर भुजबळ आणि हाकेंमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी ही उडी घेतली. मराठ्यांची भांडण नको हे भुजबळांच्या लक्षात आलं असं वक्तव्य मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी केलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मंत्री भुजबळ यांच्यातील वादावर जरांगे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळांना शहाणपण आलंय असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आपल्या विरोधात गेलेल्या माणसाला जवळच नाही करत आपण. भुजबळ असू नाही तिकडे फिजबळ असू, फक्त एवढंच आहे की ते म्हातारपणाला शहाणं झालं बा. किमान त्याला वाटलं असं कुठं राजकीय करिअर खराब करता म्हातारपणाला. पोरग आहे, नातू हे, पण तू हे, आमका आहे, तामका आहे, मराठी बाजार उठून टाकते सगळ्यांना. मग काय करतो हिंदू खतखतून हसतोय अख्खे दात दिसत होते हसताना. ते म्हणतो 52 गाळ्याच्या लचांड गाळ्यात गुतलं ना, मर तिकडे आता तू जाणं ते जाणं. ते चतुर आहे त्याच्यात त्या बाबतीत आणि त्याला कायदा कळतो. भुजबळला कायदा कळतो. त्याच्या डोक्यात हे नोंदी सापडल्यात, गॅजेट सरकारी दस्तावेज, त्याला कायदा कळतो, त्याला मंडळ कळतो, त्याला राज्यघटना कळती, त्याला राज्य मागासवर्ग आयोग, केंद्रीय मागासवर्ग आयोग सगळं कळतं. त्याला माहिती आहे नोंदी मिळाल्या म्हणल्यावर हे द्यावाच लागणार आहेत आणि हे आपण किती विरोध केला तरी मिळणार आहेत. त्यापेक्षा मराठ्यांना धरून राहण्यात काय अवघड आहे. इतकी जर निवडणुकीत फजिती होती, कशाला राजकीय करिअर खराब करायचंय, हे त्याच्या म्हातारपणाला ध्यानात आलं, बरं झालं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी आता ओबीसी नेत्यांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. मात्र या आंदोलनावरून मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात खडाजंगी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये अंतर्गत मोठे मतभेद असल्याचंही उघड झालंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. मंत्री नितेश राणे आणि रोहित पवार यांच्यात जुंपली आहे. त्याला कारण ठरलं नितेश राणेंचं एक वक्तव्य. माध्यमांशी बोलताना राणेंनी हिरव्या सापांचं संगोपन कसं करायचं मला माहिती आहे म्हणत जिहाद्यांविरोधात त्रिशूळ वापरण्याचा इशारा दिला. यावरून रोहित पवारांनी राम मंदिर दानचोरीचा मुद्दा काढला. यानंतर राणेंनी पवारांवर जहरी टीका करत पार पाकिस्तानी अब्बूचा वगैरे उल्लेख केला. आता राणे नेमकं असं काय बोललेत पाहूयात. मंत्री नितेश राणे, त्यांचं काम, खात्याचे निर्णय यापेक्षा ते त्यांच्या वक्तव्यांमुळे कायम जरा जास्त चर्चेत असतात. राणे बोलले आणि त्यात चिथावणी नाही, तेढ निर्माण करणारं वक्तव्य नाही, वाद निर्माण करणारी भूमिका नाही, असं फार कमी वेळा होतं. आज सुद्धा मंत्री नितेश राणे यांनी असंच एक वक्तव्य केलंय. त्यांच्याकडे असलेल्या एका नव्या खात्याचा त्यांना साक्षात्कार झालाय. आता हे खातं नेमकं कोणतं आहे तुम्हीच ऐका.
मी मत्स्य आणि बंदर मंत्री बरोबर हिरव्या सापांचं संगोपनाची पण मंत्रालय माझ्याकडेच आहे. आणि त्रिशूळ माझ्या हातात दिलेला आहे. तुम्हाला माहीत आहे ते वापर करण्यामध्ये माझी PhD आहे. योग्य वेळी वापर करेन. जो हिंदूकडे वाकड्या नजरेने बघेल त्यासाठी, त्याच्या विरुद्ध वापरण्यासाठी, जिहाद्यांच्या विरुद्ध वापरण्यासाठी एक हिंदू म्हणून माझ्या हातात त्रिशूल दिलेलं आहे. मुंबईतल्या अंधेरीमध्ये आमदार मुर्जी पटेल यांनी कावड यात्रेचं आयोजन केलं. या कार्यक्रमात राणेंना त्रिशूळ देऊन मुर्जी पटेलांनी त्यांचा सत्कार केला. त्यामुळे त्रिशूळ वापरण्याचा इशारा सुद्धा नितेश राणेंनी दिलाय. आता तो इशारा नेमका कोणासाठी आहे हे तुम्हा आम्हाला वेगळ्यानं सांगण्याची गरज अजिबात नाहीये. त्याचबरोबर मुंबई ही हिंदुत्ववाद्यांची आणि आय लव्ह महादेववाल्यांची आहे असं सुद्धा राणेंनी म्हटलंय. जो हिंदूकडे वाकड्या नजरेने बघेल त्यासाठी, त्याच्या विरुद्ध वापरण्यासाठी, जिहाद्यांच्या विरुद्ध वापरण्यासाठी एक हिंदू म्हणून माझ्या हातात त्रिशूल दिलेलं आहे. राज्यात आणि मुंबईत हिंदुत्वादी विचाराचे मुख्यमंत्री आणि आता महापौर आहेत आणि म्हणून हिंदूंचा उत्साह सर्वात जास्त आहे आणि म्हणून ही भगवादारांची मुंबई आहे, आय लव्ह महादेववाल्यांची मुंबई आहे. म्हणून ह्या ताकदीने हे सगळे सण आमचे साजरे केले जातील. राणेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर रोहित पवारांनी टीका केली आहे. राम मंदिरात भ्रष्टाचार झाला तेव्हा तुम्ही कोणत्या बिळात लपून बसले होते असा सवाल रोहित पवारांनी केला. तर त्याबाबत मी आधीच बोललोय, तुमच्यासारखं कोणत्या मुल्ला मौलवीच्या पदराखाली बसलो नव्हतो असं म्हणत राणेंनी पवारांचा समाचार घेतलाय. नितेश राणेंना खरं तर प्रश्न विचारायचा आहे की मी त्यांना खरं तर आव्हान सुद्धा केलं होतं. खऱ्या अर्थाने धर्माचा प्रसार करणारा एक नेता म्हणून त्यांच्याकडे भाजप बघते, लोक बघत नाही ती वेगळी गोष्ट. मग याच्यात हिंमत दाखवायला पाहिजे होती. पवित्र अयोध्यामध्ये जेव्हा लोकांनी 10,000 रुपये, 100 रुपये, 1,00,000 रुपये जे काय पैसे तिथं देऊन प्रभू श्रीरामांचं मंदिर तिथं बांधलं, त्याच्यामध्ये जो 1,500 कोटीचा भ्रष्टाचार झाला तेव्हा तुम्ही कुठल्या राजकीय बिळामध्ये जाऊन लपला होता असा नितेश राणेंना मी प्रश्न करतो. मी तेव्हाही बोललेलो, तुमच्यासारखं कुठल्या मुल्ला मौलवींच्या पदराखाली बसलेलो नव्हतो. ज्या बाबरी मस्जिदमध्ये जी काही वेस्ट बेंगॉलमध्ये बाबरी मस्जिद बांधली जाते आहे त्याच्यात जेव्हा डोनेशनमध्ये काही स्कॅम झाले तेव्हा रोहित पवारने थोबाड उघडलं नाही का पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बास तुला टोचेल म्हणून. हज यात्रेमध्ये होणारे जे सातत्याने गैरव्यवहार आहेत त्याच्याबद्दल कधीतरी रोहित पवारने थोबाड उघडावं ना, थोबाड उघडावं, मग बघू हिंमत आहे का त्यांना. म्हणून आम्हाला आमच्या हिंदू धर्म, सनातन हिंदू धर्मामध्ये आम्हाला तसे संस्कार दिलेले आहेत चूक स्वीकारण्याची. पण तू ज्यांच्या जिहाद्यांची चाटतोस त्यांना विचार कधीतरी बाबरी मस्जिद, कधी हज यात्रेबद्दल जरा थोबाड उघडायला आणि माफी मागायला. आता निमित्त होतं कावड यात्रेचं. राणे बोलले हिरवे साप आणि जिहाद्यांबद्दल, पण त्यावरून रोहित पवार आणि राणेंमध्ये जुंपल्याचं बघायला मिळालं. आता कॅबिनेट मंत्री असलेले नितेश राणे हे जितक्या पोटतिडकीनं मुस्लिम नावं, जिहादी, हिरवा रंग याबद्दल बोलतात तितक्याच पोटतिडकीनं ते राज्यातली शाळांची स्थिती, कोळी बांधवांचे प्रश्न, आश्रमशाळेतील निकृष्ट आहार, आश्रमशाळेतल्या 3 मुलींचा मृत्यू आणि साखर भाववाढ याबद्दल सुद्धा बोलतील ही अपेक्षा. कारण राणे स्वतःला कडवट हिंदू आणि हिंदुत्ववादी म्हणवतात. मग मोडकळीस आलेल्या शाळांमध्ये शिकणारी बहुसंख्य मुलं हिंदूच आहेत. मासेमारी करणारे कोळी सुद्धा हिंदूच आहेत. आश्रमशाळेत साप चावून मेलेल्या मुली सुद्धा हिंदूच होत्या. साखर दरवाढीची झळ सोसणारे बहुसंख्य हिंदूच आहेत. त्यामुळे नितेश राणे हिंदू म्हणून आक्रमकपणे याही विषयात लक्ष घालतील या अपेक्षेने राज्यातला हिंदू त्यांच्याकडे बघतोय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. मुंबई महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं त्यांचं नगरसेवकपद धोक्यात आलंय. पण आता ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांचं नगरसेवकपद वाचवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं दिसतंय. विशाखा राऊत यांच्या पाठीशी पक्ष उभा राहिल्यानं त्यांचं नगरसेवकपद वाचेल का हा प्रश्नच आहे. बघूयात. मुंबई महापालिकेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय. त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेने या प्रकरणात भेटीगाठी सुरू केल्याचं दिसतंय. खरं तर विशाखा राऊत यांना कोकण विभागीय आयुक्तांकडे अपील करता येणार आहे. त्यासाठी 3 महिन्यांची मुदतही देण्यात आली आहे. पण त्याआधीच विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द होणार असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनेचं शिष्टमंडळ महापालिका आयुक्तांच्या भेटीला पोहोचलं.
माजी महापौर किशोरी पेडणेकर, सचिन पडवळ हे विशाखा राऊत यांच्यासह महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंना भेटले. यावेळेला अपिलाला मुदत असल्यानं विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द करू नये अशी मागणी शिष्टमंडळानं केली. फारच नाहीच म्हटलं तर मग लागणाऱ्या सभागृहात परत त्याचा पोस्टमॉर्टम होईल, हे नक्की आहे. आणि त्याच्यात कारण विरोधक आहोत ना, तर आम्ही कुठे म्हणतो आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करणार. तुम्ही नियमाला धरून सभागृह चालवा, बरोबर चालवा, आणि जे विरोधक आहे म्हणून तुम्ही काही करायला बघाल तर आम्ही तर खपूनच नाही घेणार. आणि तुमचे स्वकीय तुम्हाला काय करत असतील तो तुमचा लुकआउट आहे, आमचा नाही. स्टॅच्युटरी नोटीस मी दिली आहे की मला तुम्ही माझं अपील आता मी करणार आहे डिव्हिजनल बेंच समोर. तिथपर्यंत BMCनी मला डिस्क्वालिफाय करताय काम तशी प्रोव्हिजन आहे, डिस्क्वालिफाय करता कामा नये. आणि माझी सीट वेकंट झाली आहे हे पण डिक्लेअर करता कामा नये. इट विल बी म्हणजे तसंच त्या राज्यपत्रात नोटिफिकेशनमध्ये तसे क्लॉजेस आहेत की लोकल अथॉरिटीला सांगण्यात आलं आहे की तुम्ही हे 3 महिने आणि त्यांचा रिझल्ट येईपर्यंत यू कॅनॉट डिक्लेअर अ कॅन्डिडेट डिस्क्वालिफाईड और यू कॅनॉट डिक्लेअर अ सीट वेकंट. महापालिका सभागृहात विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द करण्याबाबत ठराव येऊ नये याकरिता ठाकरे गटानं फिल्डिंग लावल्याचं दिसतंय. मात्र महापालिका नियमानुसार चालते असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचल्याचं पाहायला मिळत आहे. आम्ही जे काही करतोय ते ऑन मेरिट करतोय. जर परत काही भेटलं आणि परत काही जर झालं तर सत्ताधाऱ्यांनी दबाव टाकून या गोष्टींचा निर्णय घेतला. म्हणून जे काय होणार ते लिगल अँगलमध्ये होणार आणि जे काय करायचं आहे ते आम्ही जी काही पूर्तता ॲज पर नियम जे काय आहे शासनाचा किंवा आज महानगरपालिकेचा जो MMC ॲक्ट आहे त्यानुसारच आम्ही करणार हे आम्ही नमूद केलं आहे इथे. पालघरच्या जात पडताळणी समितीनं विशाखा राऊत यांचं कुणबी जात प्रमाणपत्र अपात्र ठरवलंय. त्यामुळे महापालिकेत विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण आता ठाकरेंच्या शिवसेनेनं नव्या परिपत्रकावर बोट ठेवत विशाखा राऊतांचं नगरसेवक पद वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. यात ठाकरेंच्या शिवसेनेला यश येतं की नाही हे पुढील काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पण सध्या तरी यावरून राजकारण तापल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात पोहोचलाय. भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची तक्रार केल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विकास निधी वाटपात त्यांच्या बाबतीत अन्याय होत असल्याचा आरोप टिंगरेंनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे केल्यानं राजकारण तापलंय. पाहूयात. पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांच्या विकास निधीला शून्य करण्यात आल्यानंतर वादाला सुरुवात झाली. कोथरूडमधील विकास कामांच्या चौकशीच्या प्रस्तावावरून निर्माण झालेल्या स्थानिक राजकीय मतभेद आता थेट महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचले. गणेश बिडकर यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची तक्रार केली होती. त्यानंतर आता सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत भाजपकडून राष्ट्रवादीवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. वैयक्तिक किंवा स्थानिक राजकीय मतभेदांचा फटका नगरसेवकांसह त्यांच्या प्रभागातील नागरिकांना बसू नये अशी भूमिका टिंगरेंनी मांडली. महायुतीचे प्रमुख नेते म्हणून आपण नेहमीच सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. एखाद्या व्यक्तीशी असलेल्या मतभेदांमुळे प्रभागातील नागरिकांची विकास कामं थांबू नये. आपण या प्रकरणात स्वतः लक्ष घालून स्थानिक पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना समान व न्याय्य निधी मिळवून द्यावा अशी मागणी सुनील टिंगरे यांनी आपल्या पत्रातून केली आहे. आपल्या पुण्याच्या विकासाच्या मुद्द्यावरती त्यांना साथ द्यायची अशा पद्धतीची आम्ही भूमिका घेतली. परंतु त्याचे उल्लेख या ठिकाणी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींना पत्र त्याच्यामध्ये नव्हता. त्यामुळं या ठिकाणी नेत्यांना सर्व माहिती असावी या हेतूने मी आपले खरं तर महायुतीचे सर्व आमचे सर्वांचे नेते ज्यांना आपण इन्फ्रामॅन म्हणतो, विजनरी लीडर म्हणतो, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सर्व माहिती देण्यासाठी हे पत्र मी त्यांना लिहिलं. भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी आमच्याकडून हा वाद संपला असं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं.
मात्र आता वाद स्थानिक पातळीवर नसून वरिष्ठांपर्यंत पोहोचलाय, कारण अजूनही यावर तोडगा काढण्यात आलेला नाहीये. या उलट गटनेते गणेश बिडकर यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. माझं जे म्हणणं आहे ते मी लिखित स्वरूपात सुनेत्रा वहिनींना दिलंय, ते आपण वाचा. त्यात माझ्या सगळ्या भावना मी लिहिलेल्या आहेत आणि त्या उत्तम प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यात माझ्या सर्व भावना मी लिहिल्या आहेत. एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या ज्या काही भावना आहेत त्या लिहिल्या आहेत. त्याच्यावर त्या गांभीर्याने विचार करतील, कारण त्या खूप सक्षम नेतृत्व या राज्याचं करतात. या वादात सर्वात महत्वाची बाब म्हणजे यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी या अन्यायाबाबत मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला होता. मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना कार्यवाहीचे आदेश दिल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय, पण स्थानिक पातळीवर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचं टिंगरेंचं म्हणणं आहे. पण आता गणेश बिडकरांच्या पत्रानंतर सुनील टिंगरेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतल्यानं पुण्यातील भाजप राष्ट्रवादी वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महायुतीतील हा अंतर्गत संघर्ष मुख्यमंत्री फडणवीस कसा सोडवतात याकडे आता पुण्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे.